नमस्कार, महाराष्ट्र बुलेटिन मध्ये मी मनीष टेमरे आपण सर्वांचं स्वागत करतो। चला बघूया राज्यातील ठळक घडामोडी। पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या महाराष्ट्र स्वराज पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजीराजे यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। यात राजे म्हणाले की राजकारण अत्यंत गलिच्छ पद्धतीने चालू आहे। 75 वर्षात इतक्या गोंधळाचं राजकारण कधी पाहायला मिळालं नाही। कोणी विकासावर बोलायला तयार नाही। काय चाललंय हे सगळं? महाराष्ट्रात 2 शिवसेना 2 राष्ट्रवादी खुर्च्या सांभाळण्यासाठी हे घाणेरडं राजकारण चालू आहे। हे पुसून काढण्यासाठी परिवर्तन महाशक्ती हाच पर्याय आहे। सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा असेल तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाशिवाय पर्याय नाही। अमेरिकेत गेल्यावर देखील भारतीय नागरिक आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय याबाबत विचारणा करतात। मी ऐकून देखील गोंधळून जातो। सत्तेसाठी हे एकत्रित देखील भविष्यात येऊ शकतात। त्यामुळे एक सुसंस्कृत सुशिक्षित अभ्यास व्यक्तिमत्व असलेल्या नानासाहेब प्रताप पाटील यांना निवडून द्या, असंही आवाहन त्यांनी यावेळेस केलंय। आम्ही काही म्हणजे बाकी लोक जमवले नाही, सर्वांना आव्हान केलंय आणि सर्वांना आव्हानामार्फतच सर्व लोक आले। त्यांनी मला पूर्ण विश्वास आहे आणि मला आतापर्यंत बरेच प्रेम लोकांनी दिलेलं आहे। मी 25 वर्षापासून सर्व स्तरावर काम केलेलं आहे आणि आता मला विश्वास टाकतील आणि बहुमताने निवडून येतील, कारण सर्व लोकांचा अनुभव आलेला आहे लोकांना। साहेब, ह्या पाचोरा भडगाव ह्या विधानसभेत ही सगळ्यात मोठी सभा आपली आज इथे पार पडलेली आहे। शक्ती प्रदर्शनाचा आपण इथे सभा केलेली, त्याच्यामुळे आपल्याला विजयाचा कुठपर्यंत विश्वास आहे? 100% विश्वास मी निवडूनच येणार आहे आणि मी सुरुवातीलाच पेपर भरल्यापासूनच मी तुम्हाला सांगतोय की मी निवडूनच येणार आहे। निवडण्याकरताच पेपर भरलेला आहे। साहेब, विरोधकांचा आरोप आहे की तुम्ही मराठा समाजाचे मतदान करण्यासाठी उभे आहे। नाही तसं समाजावर कुठे मतदान चालतं का? लोकशाही राज्य आहे, असं एका समाजावर मतदान चालत नाही। 10-5 हजार मतदार आपल्या समाजाचे लोकांचे सुद्धा 10-20 वर्ष राज्य करतात। अशा विरोधकांना तुम्ही काय आवाहन कराल? मी लोकशाही राज्य मी सर्व तळागाळाच्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे। सर्व लोक मला नुसते मराठीच नाही, सर्वच लोक सर्वच समाज मला मतदान करणार आहे। म्हणून झालो ना 2दा मी, आणि आता तर माझा कॉन्फिडन्स एवढा वाढलेला आहे कारण का ते तुमचं जिल्हा रुग्णालय बघून आलो। इतकं गल्लीचे, इतकं घाण आहे, इतकं म्हणजे हे लोक एवढे माजलेत कसे? अधिकारी तर आहेतच आणि ते पुढारी सुद्धा सगळे कसे माजलेत। आणि तुम्ही नवीन काहीतरी रुग्णालय जिल्हा रुग्णालय तुम्ही उद्घाटन करायला लागलेले, सगळी टक्केवारी मिळवण्याची हाय ते व्यवस्थित ठेवत नाही। माझा स्वतः पाय दुखतो, तुम्ही गेलो बघायला तर ही परिस्थिती सगळं पण रविवार काय म्हटले, रविवार आहे म्हणून डॉक्टर नाही आणि म्हणजे रविवारी आजारी पडायचंच नाही। साहेब, आपला महाशक्ती परिवर्तनचा प्रमुख अजेंडा काय असणार आहे? प्रमुख अजेंडा काय असणार आहे? काय शब्दात होत नाही। खऱ्या अर्थाने पहिल्यांदा म्हणजे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार रुजवायचा आपल्याला। एक महाराष्ट्र खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र आहे, दुसऱ्या राज्याला देणारं हे दिशा देणारं राज्य आहे। ते काही घडताना दिसत नाही, सगळे आपल्या पोळी भाजण्यातच बदललेले आहेत। पण एक चांगलं राज्य आपण उभा करूया। एक खऱ्या अर्थाने विजन बॉन्ड प्रोग्राम 2029 असेल 2034 असेल, तो ब्लू प्रिंटच्या माध्यमातून पुढं आणून खऱ्या अर्थाने एक महाराष्ट्राचा विकास घडवण्यासाठी स्वराज्य पक्षाची नियुक्ती झाली। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दिव्यांग व 85+ उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। चोपडा विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व 85+ 70 मतदारांनी होम वोटिंगची मागणी केली होती। त्यापैकी 69 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला। 25 गावातील 19 दिव्यांग व 85+ 51 मतदारांपैकी एक मतदार काही कारणास्तव घरी नसल्याने त्याचे मतदान होऊ शकले नाही। मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 5 टीम तालुक्यातील विविध भागात पाठवण्यात आली आहे। त्यासाठी 35 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे चोपडा ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये या निवडणुकीकरिता आम्ही ज्या पद्धतीने सूचनांप्रमाणे तपासणी केली असता एकूण 70 दिव्यांग किंवा 85+ अशा मतदारांनी होम वोटिंगची त्यांनी सुविधा मागितलेली होती आणि हे 70 एकूण 25 गावांमध्ये असे 70 मतदार होते। यांच्यासाठी एकूण 5 विविध रूट तयार करण्यात आले, 5 टीम करण्यात आल्या, 5 सेक्टर ऑफिसर त्यांच्यासोबत एकूण 35 कर्मचारी देऊन विविध म्हणजे व्हिडिओग्राफर, प्रिसाइडिंग ऑफिसर वगैरे असे सर्व देऊन 5 टीम तयार करण्यात आल्या आणि ह्या 5 टीमच्याद्वारे आज या मतदारांचं होम वोटिंग करण्यात आलेलं आहे। एकूण 70 पैकी 69 म्हणजे 69 लोकांनी आज मतदान केलेलं आहे। यापैकी एक मतदार हा अतिशय अर्जन्सीमुळे बाहेर गेलेले होते
त्यामुळे त्यांना आता आम्ही 14 तारखेला मतदानाची परत एकदा संधी देणार आहोत आणि तालुक्यामध्ये अशा प्रकारे 85+ किंवा PWD वोटर जे आहे ज्यांनी मागणी केली त्यांच्यापैकी मतदान झालेलं आहे. मतदान शांततापूर्वक व्यवस्थित पद्धतीनं हे झालेलं आहे. ह्या मतदानाकरता आम्ही सर्व उमेदवारांना या मतदारांची लिस्टसुद्धा पुरवलेली होती. त्यांनीसुद्धा याची सर्व प्रक्रियेची पाहणी केलेली आहे आणि त्यांनी त्यांचे प्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी उपस्थित ठेवलेले होते. डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात महायुतीचा मेळावा संपन्न झालेला आहे. डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला खासदार श्रीकांत शिंदे, डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार राजेश मोरे उपस्थित होते. इथे कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली हे दोन्ही मतदारसंघ महायुतीचे बालेकिल्ले आहेत. कल्याण लोकसभेची निवडणूक आताच पार पडली, त्याच्यामध्ये ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये मोठं मताधिक्य जे आहे हे महायुतीला मिळालं. तसंच मताधिक्य ह्या देखील विधानसभेमध्ये कल्याण ग्रामीणमधून आमचे उमेदवार राजेशजी मोरे, त्याचबरोबर डोंबिवली विधानसभेमधून उमेदवार आता मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, ह्या दोघांना देखील मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे असं सगळ्याच पदाधिकाऱ्यांना, शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, RPI असेल, सगळे जे एक दिलाने कामाला लागलेले आहेत. उरलेले फक्त आता 10 दिवस आहेत पुढचे. या 10 दिवसामध्ये दिवस रात्र काम करून कशा प्रकारे आपल्याला या मतदारसंघामध्ये एक नवा इतिहास जो आहे रचता येईल, याच्यासाठी सगळ्यांनी जोरदार कामाला लागा असं आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. बाळासाहेबांचा पक्ष तोडला, फोडला आणि चोरून नेला, त्यांच्याबद्दल आपण काय बोलायचं? भाजपाने आणि त्याचे उत्तर द्यावे की ज्या महाराष्ट्रातील 5000 तरुणांच्या नोकऱ्या गुजरातला का घेऊन गेले. मी कधी भाजपवरती वैयक्तिक बोललो नाही, पण आम्ही आमच्या स्वतःसाठी लढतोय, आम्ही महाराष्ट्रासाठी लढतोय. त्याच ठिकाणी भाजपवाले गुजरातच्या लोकांसाठी काम करतायत असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. बघा, शिवतीर्थावर वर्षानुवर्ष आणि खास करून गेले काही 10 वर्ष म्हणजे तिथे मोठ्या साहेबांसाठी आम्ही जात असतो. आजोबांचं जेव्हा हे तिथे असते तेव्हा जात असतो 17 नोव्हेंबरला. आणि रोखण्याचं कारण काय? आय थिंक द BJP's लास्ट कार्ड बिफोर लुझिंग इज हिंदू मुस्लिम और इंडिया पाकिस्तान. If you see what they've done even yesterdays, they've blamed numbers of Rohingyas in Bangladesh coming to Mumbai and trying to take over Mumbai's institutions. The joke in this is, for the past 10 years, the BJP has a majority government in the center. The BJP is actually raising questions on the Jawans who guard our borders. The BJP is doubting our Jawans, which is very sad. This is very insulting. And in terms of this bill, what is very important is you see every election, be it the Uniform Civil Code or be it such bills, the BJP tries to create such issues. In every state they're contesting elections to try to win those elections, and later on it goes into the back burner. My straight question to the BJP is, before proposing anything else, tell us why did you take away 5 lakh jobs from the youth of Maharashtra to Gujarat? आमची मुंबई तर होणारच आहे. आता आम्ही पाहतोय उद्धव साहेबांनी जे सांगायचं ते काल सांगितलं. मला वाटतं पक्षांतर बिल पण त्याच्यावर पण बोला आणि देश आमचा धर्म आहे. धर्मांतरण बिल अगर बीजेपी लाने की बात कर रही है तो ये अगर मगर की बातों में नहीं जाना है. आज पहले महाराष्ट्र के जो मुद्दे हैं, महंगाई हो, बेरोजगारी हो, उस पर बात करें ना. बीजेपी कभी चांद की कुछ बात करेगी, कभी मंगल की कुछ बात करेगी. ठीक है, ये सब तो करिए, लेकिन महाराष्ट्र की बात कीजिए, महाराष्ट्र के हित की बात कीजिए. आज किसान जो आत्महत्या कर रहे हैं उनके बारे में बात कीजिए. उनके लिए क्या किया? महिलाओं पे जो बढ़ता अत्याचार है उस पर बात कीजिए. महिलाओं के लिए क्या किया है? अगर आप देखें तो युवा आज बेरोजगार है, हैरान है, त्रस्त है, उनके लिए क्या किया? तो सारे उद्योग लेके गए गुजरात में. इस बात पे बयान दे. और यही बातें हर एक राज्य में होती है. यही बातें जो कहते हैं कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे, यही बात भाजपा की है. बांटते हैं और खिस्सा काटते हैं हर एक का और फिर लूटते हैं स्टेट. अमित शाह अगर बात कर रहे हैं आपके ऊपर की पार्टी तोड़ने की बात जो वो कह रहे हैं, उसके बारे में क्या कहेंगे? बात तो साफ है, किसने पार्टी तोड़ी ये सबको पता है. गंदी राजनीति किसने की ये सबको पता है. महाराष्ट्र द्वेष्टे कौन है, महाराष्ट्र द्रोही कौन है, ये सबको पता है. सिर्फ और सिर्फ भाजपा है. और यही बात मैं कहना चाहता हूँ कि आज मुद्दे की बात करे भाजपा. पिछले 2 सालों में एक अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार बनाई थी तो महाराष्ट्र को क्या मिला? मैंने अभी कितने बार जवाब दिया है. द प्रूफ इज दिस. फर्स्टली, इफ यू सी लास्ट year in the assembly, the illegal CM Eknath Shinde claimed that 4 lakh crores investment worth is coming into Maharashtra from Vedanta Foxconn. Firstly, his numbers were wrong. He doesn't know what he's talking about. 2,
He had said on the assembly floor that Maharashtra will get the investment from Vedanta Foxconn. Why did it go away to Gujarat just a day after meeting Devendra Fadnavis? What about Airbus Tata? So many even BJP leaders were claiming that it's coming to Nagpur. Why did it go away to Gujarat? So this is a forced exodus plan. देखिए क्या है, वो 2 रुपए वाले ट्विटर को हम ज़्यादा भाव नहीं देते, छोड़ दो उनको. As far as India Alliance is concerned, Amit Shah has made an attack. He said that those who fail to implement their policies in Karnataka, Telangana are promising 3,000 rupees per month in Maharashtra. He is the most honorable home minister of this country. I think first he should look at why Manipur is burning for almost a year. Then come and attack us. He should speak about Manipur, try to calm down the situation there. Even in Jammu and Kashmir, why haven't Kashmiri Pandits been able to go back and feel safe after 6 years of BJP's rule and President's rule in Jammu and Kashmir? He must answer this. हे सगळं सोडा, मला तुम्ही सांगा BCCIचं काय कोणाला दिलं, कोणाच्या हाती दिली BCCI? हे पण सांगावं. एखाद्या क्रिकेटरला मिळाली असती तर चांगलंच झालं असतं ना. BCCIची जी अध्यक्षपद आहे किंवा ICCचं आहे, काय कुठे कोण कोणावर बोलतंय, स्वतःचा पक्ष सांभाळण्यापेक्षा आणि स्वतःचं जे काही खातं आहे ते सांभाळण्यापेक्षा आमचे पक्ष फोडायचे, आमचे परिवार फोडायचे, महाराष्ट्राला मागे न्यायचं, हे सगळं करण्यापेक्षा भाजपच्या नेत्यांनी आम्हाला उत्तर द्यावं की वेदांता फॉक्सकॉन असेल, बलड्रग पार्क असेल, एअरबस स्टार असेल, हे का गुजरातला नेलं? मला वाटतं ज्या हिंदू सम्राटांचा पक्ष त्यांनी तोडला, नाव चोरलं, फोटो चोरला, ह्याच्यावर त्यांना काय बोलण्याचा अधिकार आहे? आणि दुसरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, हे तर महान व्यक्ती आहेतच, महापुरुष आहेत आणि आम्ही सगळेच नतमस्तक होतो त्यांच्यासमोर, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर होतो. पण भाजपने हे उत्तर द्यावं की आजच्या घडीला, आजच्या महाराष्ट्रातल्या तरुणांची जे जॉब्स 5 लाख रोजगाराच्या संध्या गुजरातला खेचून नेल्या आहेत, त्याच्यावर भाजप का नाही बोलत आहे? म्हणजे इथे येऊन सगळं वेगळं वेगळं बोलायचं, पण स्वतःनी जो घोळ घातलेला आहे, जी महाराष्ट्रात आपण पाहतोय मागे खेचण्याचं काम केलेलं आहे, त्याच्यावर काहीच बोलत नाही आहेत. पक्ष फोडले कोणी यांचे? भाजपाने फोडले. मला वाटतं काय की एकमेकांच्या वतीने भाजप आणि मनसेनी बोलू नये. मी त्यांच्यावर वैयक्तिक कधी बोलत नाही, पण एक भीतीदायक गोष्ट हीच आहे की जी मनसे आम्हाला वाटायचं की महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी लढते, ती आता गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढायला लागलेले आहे. तुम्ही बा, ज्या मोदी साहेबांनी महाराष्ट्रातून उद्योग मोठे नेले गुजरातला, ज्या महाराष्ट्रातल्या तरुणांच्या नोकऱ्या नेल्या गुजरातला, त्याच मोदी साहेबांना मनसेनी बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि त्याच भाजपला पाठिंबा दिला ज्यांनी महाराष्ट्रातलं राजकारण आज घाणेरडं केलेलं आहे, गलिच्छ केलं आहे आणि गढूळ केलेलं आहे. भाजपला पाठिंबा देऊन महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम प्रत्येक जो पक्ष भाजपला पाठिंबा देईल ते करत आहेत. मग 2 वर्षात का नाही केलं? 2 वर्षात का नाही केलं? त्यांचं 2 वर्ष सरकार होतं, बहुमताचं सरकार दिल्लीत 10 वर्ष होतं. आत्ता जूनमध्ये त्यांचं बहुमत गेलेलं आहे, पण 2 वर्षात जे काही आज त्यांनी जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे ते का नाही केलं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2014च्या जाहीरनाम्याचं किती गोष्टी त्यांनी पाळल्यात? मध्यंतरी एक रिपोर्ट पण आलेला की जे जे भाजप सांगतं त्यांच्या जाहीरनाम्यात तशा गोष्टी ते करत नाहीत. सॉरी, हे केल्यानंतर तुमच्याकडे तो महिलांना आधार देणं गरजेचं आहे. आपण पाहत असाल आम्ही अजून त्याचे एक पाऊल पुढे गेलेलो आहे आणि महिलांसाठी ST असेल, BST असेल, सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बस सेवा आहेत त्याच्यात फ्री प्रवास, मोफत प्रवास हे देखील सांगितलेलं आहे. कारण आजची महागाई जी आपण पाहतोय, वाढती महागाई जी आहे ही भयानक आहे आणि कुठे ना कुठेतरी महिला ज्या समाजाचा कणा आहेत, महिला जे घर चालवतात, समाज चालवतात, ह्यांना कुठेतरी आधार देऊ शकलो तर गैर काय? पण जे 1500 रुपयाचं आम्ही बोलत आहोत, भाजपनी 2014ला 15 लाख देणार होते, ते 1500वर आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज त्यांना बहिणी आठवल्या, पण त्यांना बहिणी ह्यावेळी नाही आठवल्या जेव्हा गौरी लंकेश यांचे मारेकरी घेतलेत त्यांच्या पक्षामध्ये. त्यांना बहीण ह्यावेळी नाही आठवली जेव्हा बिल्किस बानोच्या रेपिस्टला त्यांनी आरती केली होती आणि पक्षात घेतलं होतं. त्यांना बहीण ह्यावेळी नाही आठवली जेव्हा वामन म्हात्रेंनी एका महिला पत्रकारावर विचारलं होतं की तुमचाच रेप झाला का? मला वाटतं आम्ही महाराष्ट्र हिताचे मुख्यमंत्री हेच त्या पदावर बसवणार आहेत. भाजप जे गुजरात हिताचा विचार करतं, भाजप हिताचा विचार करतं असं नाही. गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी केलेला विकास, मग तो मेट्रो, अटल सेतू असेल, समृद्धी महामार्ग असेल, कोस्टल रोड किंवा ARS प्रकल्प आणि लाडकी बहीण योजना असेल, यात सगळ्यांचा उत्साह उत्स्फूर्तरित्या रस्त्यावर येऊन महायुतीचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी एक आमदार महत्त्वाचा आहे. यासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून एकजूट दाखवून आपली ताकद दाखवत आहेत. तसेच शिवसेना उभाटा गटाच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे, त्याचा पराजय आता त्यांना समोर दिसत आहे, असं वक्तव्य महायुतीच्या उमेदवारांनी केलं आहे. 2.5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर आमचे एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री ह्याने गेल्या 2.5 वर्षात केलेला विकास, मग ते मेट्रो असेल, अटल सेतू असेल, समृद्धी महामार्ग असेल, कोस्टल रोड असेल किंवा SRAचे प्रकल्प असतील किंवा लाडकी बहीण असेल, आज सर्व ह्यांचा उत्साह उत्स्फूर्त रीतीने रस्त्यावर येऊन आज महायुती
मुख्यमंत्री बनण्यासाठी एक एक आमदार महत्त्वाचं आहे. त्यासाठी आज महायुतीचे सर्व कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरून एकजूट दाखवून आपली ताकद दाखवत आहे. शिवसेना उभाटाची आता पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यामुळे त्यांना त्यांचा पराजय समोर दिसत आहे. त्याच्यासाठी कुरघुड्या करतायत, बाकी काही नाही. नागपुरात मीडियाशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की महाविकास आघाडीचा जाहीरनामा आमची नक्कल केली असेल आमच्या कम्प्युटरमध्ये त्यांनी टाईप केलेला दिसत आहे. त्यांची कॉपी पेस्ट करायची सवय आहे. त्यांचा खोटारडेपणा खुर्चीत येऊन थांबतो. तसेच शिक्षक पश्चाताप करत असतील त्यांना आम्ही चुकीचं शिकवलं. बटेंगे तू कटेंगे. महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज यांनी म्हटले आहे सर्व जाती व धर्मांनी एकत्र राहण्यास आम्ही सांगत आहोत. मुस्लिम लोकांना भीती दाखवण्याचे काम करत आहेत. त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवर विश्वास आहे, प्रेम आहे. ते काँग्रेस सोबत राहू शकत नाही असा टोला त्यांनी यावेळेस लगावलाय. असं आहे, त्यांना काही सरकारमध्ये ते येत नाही याचा त्यांना खात्री आहे, विश्वास आहे. त्यांचा जो अंतर्गत एकमेकाच्या संदर्भामध्ये जे वातावरण आहे त्यातून त्यांना माहिती आहे आपण येत नाही. म्हणून तुम्ही बघितलं असेल जे लोक लाडक्या बहीण योजनेला विरोध करत होते, विरोध करत असताना लाडक्या बहीण योजनेमध्ये त्यांचं मत होतं की आता महाराष्ट्र दिवाळखोर निघणार आहे, 1500 रुपये लाडक्या बहिणीला दिले नाही. कोर्टात त्यांनी आपल्या लोकांना पाठवलं बंद करण्यासाठी. काही असे व्हिडिओ त्यांनी पाठवले की ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला 1500 रुपये नको आहे असं म्हटलं. आणि आता काय झालं, सी फॉर चाची 420 नावाचा पिक्चर होता, तसा ही सी फॉर काँग्रेस 420 आहे. यांना जनतेच्या प्रश्नाशी काही देणं घेणं आणि यांच्या विस्मरणातही गेलं आहे की हे कधी 55 वर्ष या देशावर राज्यकर्ते होते आणि महाराष्ट्रात 50 वर्ष सत्तेत होते. काही ठिकाणी असे जाऊन सांगतात, बराच यांचा नेता एक गडचिरोलीमध्ये गेला, तिथे एक रस्ता नव्हता. म्हणाले इतके स्वातंत्र्यानंतर वर्ष झाले इथं रस्ता नाही. अरे बाबा मग तुम्ही कुठं होता? तुमचंच सरकार होतं ना, तेव्हा रस्ता केला नाही. आम्ही तर आता 10 वर्षच झाले. 10 वर्षात राज्याच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या उन्नतीसाठी आम्ही पूर्ण शक्तीने कामाला लागतो. इव्हन त्यांनी आपल्या त्या महाराष्ट्रनामा म्हणा किंवा त्यांचा जो काही जाहीरनामा झुटानामा जो काही असेल त्याच्यात त्यांनी जनगणना सांगितली. जनगणना करण्याचा अधिकार कुणाला? तो केंद्राला आहे. राज्य सरकार जनगणना कधी करते का? जे बिहारमध्ये झालं ती जनगणना नव्हती, तो सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस होता. की आपण काय करतो की त्या जातीमध्ये किती गरीब लोक आहे याची मोजणी करतो. हे तर जनगणना करायला निघाले आहे जातीगत. जातीचं विष जे निवडणुकीसाठी, सत्तेसाठी, खुर्चीसाठी काँग्रेस वापरत आहे पुढे फार धोक्याचं. त्यांना माहिती आहे सत्तेतच यायचं नाही. ते तर 3000 आकडा काढला, त्यांच्या मनात आलं तर ते कधी 8500 काढतात. त्यांच्या मनावर आहे. त्यांचा तो त्या दिवशीचा आकडा 3 निघाला म्हणून 3000 झाला. नाही तर ते कोणताही आकडा काढतात. आकडे बहादर आहे. भाऊ, साताऱ्यामध्ये अजित पवारांनी एक वक्तव्य केलेलं आहे उदयनराजेंच्या विजयासंदर्भात. त्यांनी म्हटलं आहे की साताऱ्यात पिपाणीनं आमच्या उदयनराजेंना वाचवलं असं बघता येईल, चर्चेचा विषय करताय. नाही ठीक आहे, कधी कधी भाषण देताना आपण एखादी गंमत करतो, एखादा तर्क देतो. हा काही गंभीर तर्क असण्याचं कारण नाही. त्यांना असं वाटतं की पिपाणीनी काही मतं घेतली आणि आपल्या निवडणुकीचा जो डिफरन्स आहे तो कदाचित पिपाणीपेक्षा कमी असेल अशी गंमत केली जाते. खरं तर इतक्या निम्न स्तरावर येऊ नये. मग यांच्या पंतप्रधानाचा गुण तर काय होता? यांच्या पंतप्रधानाच्या कार्यामध्ये अनेक ब्रिजेस पडले, रेल्वेचे अपघात झाले, विमानाचे अपघात झाले. म्हणजे यांचा हातगुण पायगुण. खरं तर अशा पद्धतीने आपण बोलत नाही. 1983ला येऊन गोसीखुर्दचं भूमिपूजन केलं. काय झालं गोसीखुर्दचं? निप्पॉन डेनोरचं काँग्रेसच्या नेत्यांनी 1994ला भूमिपूजन केलं. अरे भूमीला यांनी हात लावला की भूमी माता म्हणायची, आता याच्यावर काही उभं राहणार नाही. असं कधी म्हटलं जातं का? हातगुण पायगुण यांचा हा जो दुर्गुण आहे ना हा वाईट आहे. शरद पवार पुन्हा म्हणाले की मी म्हातारा झालो असं सगळे म्हणतात, मात्र मी म्हातारा झालो असलो तरी महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल केल्याचे मी शांत बसणार नाही. ठीक आहे, त्यांनी आमचंही मत आहे की
जेव्हा केव्हा सत्ता बदल 50 वर्षांनी होईल तोपर्यंत त्यांनी राहावं, काही अडचण नाही, त्याच्याबद्दल आक्षेप करण्याचं कारण नाही. आम्ही तर म्हणतो खूप आयुष्य गाभावं, उदंड आयुष्य गाभावं. फक्त असं म्हणतात की वय झाल्यानंतर माणूस हा सत्तेपासून नव्हे, माणूस हा एक जो कोणी असतो त्याला वाटतं की आता आपण या सर्वातून दूर जावं, पण असा एवढा राग आमच्यावर की आम्हाला हटवल्याशिवाय आश्चर्य आहे. महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आज एवढंच. अधिक माहिती करता बघत राहा महाराष्ट्र TV 24.